बदलापूर पूर्व परिसरात गेल्याच महिन्यात उद्घाटन करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करतायत। बदलापूर पूर्वेकडील शिरगाव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती। तिची क्षमता 15 दशलक्ष लिटर इतकी आहे। मात्र पाण्याची टाकी भरल्यानंतर ती गळत असल्यामुळे या टाकीत गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणं बंद करण्यात आलंय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं या टाकीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं असलं तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली असा सवाल आता नागरिकांमधून केला जातोय। मजिप्राच्या भोंगळ कारभारामुळे या भागातल्या नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यामुळे इथल्या रहिवाशांमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होतोय। शिरगाव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्यानं विस्तारित होणारा परिसर असल्यामुळे या भागात ही टाकी उभारण्यात आली आहे। मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। एकीकडे उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। अनेक सोसायट्यांना आता टँकरचाच आधार घ्यावा लागतोय। एकमत न्यूज, बदलापूर।